मॉर्निंग. तर काल आपण बघितलं शूलेस कसे बांधायचे. तर आज आपण करणार आहे आज वर्कआउट. आज वर्कआउट रनिंगच्या नंतर बघू. तर पहिले आपण वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग करू. त्याच्यानंतर आपण आजचा वर्कआउट काय आहे ते आज बघू आपण आज. ठीक आहे. बाय. तर आपला वॉर्मअप कंप्लीट झाला. तर काल आपण बघितलं होतं शूलेस कशी बांधायची. शूलेसने काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का? कधी पण आपण पोलीस भरती करतो, आर्मीला जातो, आर्मीच्या ग्राउंडला जातो, त्यावेळेस काय होतं रनिंग करताना आपली शूजलेस सुटली ना, त्याच्यानंतर आपलं तिथं ते 5 ते 10 सेकंद वाया जाते. तर त्याच्यामुळं आपल्या मागचा पुढे चालला जातो. त्याच्यामुळे हे लफडे होते. त्याच्यामुळे काय करायचं, लास्टला आपण सांगितलं होतं शूलेस बांधल्यानंतर एक्स्ट्रा जी दोरी उडती ती लेसमध्ये गुंतून टाकायची. त्यांनी काय होतं की शूलेस आपली सुटली जरी तरी या दोरी गुंतल्यामुळं शूज ढिल्ला होत नाही आणि रनिंग आपली परफेक्ट होती. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि अजून एक गोष्ट, आपण काय करतो, शूलेस सांगितले आपण टाईट बांधायची, पण कसं आहे पहिल्या स्टार्टिंगपासून फ्रंटपासून तर मागं पण पूर्ण दोरी टाईट करून घ्यायची. नाही तर काय होतं, आपण पुढचं ढिल्लं राहतं आणि मागच आपण टाईट करतो, तर पुढचा पंजा असा मध्ये पाय भिंगतो आणि फिट नसल्यामुळं पुढे ढिल्लं राहतं आणि मध्ये फिट होऊन जातं. त्याच्यामुळे रनिंग करताना कम्फर्टेबल वाटत नाही. त्याच्यामुळं आधी शूज घातल्या पूर्ण लेस फिट करून घ्यायच्या, त्याच्यानंतर मग लेस फिट बांधायच्या आणि मग गुंतून टाकायच्या. तर ह्याने तुमचा रनिंग परफॉर्मन्स ओके होतो. तर चला आता आपण करू आपली जॉगिंग चालू. आज 2 किलोमीटर करू, त्याच्यानंतर एक वर्कआउट करू. दोन किलोमीटर रनिंग कंप्लीट झाली. रनिंग कंप्लीट झाल्याने आता आपण वर्कआउट करणार आहे. कोणता वर्कआउट आहे काय आहे ते आपण बघू. पण रनिंगच्या टायमाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला, शूलेसचं सांगितलं होतं. तर शूलेसचा असा फंडा होतो, ज्यावेळेस आपण गुतवलं नाही, बघा ज्यावेळेस आपण गुतवलं नाही, माझ्या पण गुतवण्याचं राहिलं आज लेस एक्स्ट्रा उरलेली, त्याच्यामुळे ही लेस सुटली. ह्यानी काय होतं, परफॉर्मन्स एक बूट ढिल्ला होतो आणि एक बूट टाईट राहतो, त्याच्यामुळे पळायला थोडंसं बरोबर होत नाही, त्याच्यामुळे परफॉर्मन्स कमी होतो आपला. त्याच्यामुळं लक्षात ठेवा, कधी पण शू लेस बांधली तर गुतून ठेवायची कधी पण. तर हे झालं वर्कआउट. आता बघू वर्कआउट करतो. आता त्याला वॉकिंग करू. तुम्हाला सांगतो, जॉगिंग झाली, रनिंग झाली, 1600 मीटर झालं, लॉंग झालं, तर वॉकिंग करायची, बॉडी कूल डाऊन करायची. तर चला भेटू. वर्कआउट आहे मिक्स वर्कआउट. आपण असं त्याला सर्किट ट्रेनिंग म्हणते. सर्किट ट्रेनिंगमध्ये कमीत कमी 6 ते 7 इव्हेंट ॲड असते. तर आपल्याकडे इथं जागा अवेलेबल नाही, त्याच्यामुळे आपण 2 ते 3 इव्हेंट ॲड करू आणि कंटिन्यू करायचं. लॅप मारायचे असते त्याचे कंटिन्यू. एक झाली की दुसरी एक्सरसाइज, एक दुसरी झाली की तिसरी एक्सरसाइज. त्याच्यानंतर मग थोडा ब्रेक घ्यायचा, एक सेट झाल्यावर 2 सेट झाल्यावर ब्रेक घ्यायचा. पण हे 1-1 मिनिटाची सेट करायचे, किंवा जे 1-1 मिनिटाची सेट असते किंवा 1-1 रिपिटेशनचे सेट असते, ह्याच्यानुसार वर्कआउट करायचा असतो. तर आज बघू कसं करायचं.
कोडचे आपण 3 सेट मारले रेपिटेशन, तर एवढं हे झालं. तर नवीन स्टार्टिंगला आपण त्याच्यामुळे आपण 3 सेट मारले. याचे कमीत कमी 7 एक्सरसाइज असत्या. आपण स्टार्टिंग आहे तेव्हा 3नी सुरुवात करू राहिलो. तर हा असा आहे रेपिटेशन वर्कआउट, हे असं असतो. तर आपण स्टार्टिंग आहे त्याच्यामुळं थोडे सेट मारतो. आता करू आपण स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप, संपू आपला वर्कआउट.